काय झालं जय? एवढा का चिंतेत आहेस? माझा होमवर्क. मला अचूक जगाचा नकाशा काढायचा आहे. अचूक? त्याची फार चिंता करू नकोस. का? नकाशा अचूक असायलाच हवा ना? खरं सांगायचं तर जवळजवळ प्रत्येक जगाचा नकाशा थोडासा चुकीचाच असतो. काय? ते कसं शक्य आहे? ते समजून घेण्यासाठी आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. जगातील प्रत्येक नकाशा का चुकीचा असतो? इसवी सन 150च्या आसपास इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहरात क्लाउडियस प्लोटोनी नावाच्या ग्रीक विद्वानाने जगाचा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला. त्याने पृथ्वीला 360 अंशाच्या रेखांशांमध्ये विभागले आणि विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिण अंशांमध्ये अक्षांश मोजले. प्रत्येक ठिकाणाला कोऑर्डिनेट्स देण्याची पद्धत त्याने सुरू केली. ही पद्धत खूप मोठी प्रगती होती. कारण आता नकाशे अंदाजावर नाही तर गणितावर आधारित बनू लागले. आणि आश्चर्य म्हणजे आजही आपण हाच कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतो. पण तरीही एक मोठी समस्या होती. पृथ्वी गोल आहे, पण नकाशा सपाट कागदावर काढावा लागतो. कल्पना करा, तुम्ही एक ग्लोब कापून कागदावर सपाट करायचा प्रयत्न केला तर तो सुरतुका पडेल, फाटेल किंवा ताणला जाईल. यालाच कार्टोग्राफर्स प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजेच गोल पृथ्वीला सपाट नकाशावर दाखवताना काहीतरी बदल करावा लागतो. त्यामुळे खालीलपैकी काहीतरी चुकतेच. आकार असेल, आकाराची आकृती असेल, अंतर असेल, दिशा. आता जगभर समुद्री प्रवास वाढत होता. नाविकांना अधिक अचूक नकाशे हवे होते. मग 1569 मध्ये फ्लेमिश नकाशाकार जेरार्डस मर्कॅटर पुढे आला. त्याने एक खास नकाशा तयार केला, मर्कॅटर प्रोजेक्शन. या नकाशाची खासियत अशी की दिशा कायम बरोबर राहते. म्हणजे नाविक एक सरळ रेषा काढून संपूर्ण प्रवासात एकाच कंपास दिशेने जाऊ शकत होते. नॅव्हिगेशनसाठी हा नकाशा अतिशय उपयोगी ठरला. पण दिशा बरोबर ठेवण्यासाठी मर्कॅटरला ध्रुवाजवळील भाग खूप मोठे दाखवावे लागले. उदाहरणार्थ, ग्रीनलँड नकाशात आफ्रिका एवढा मोठा दिसतो, पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा सुमारे 14 पट मोठा आहे. तसेच युरोप आणि नॉर्थ अमेरिका नकाशावर खऱ्यापेक्षा मोठे दिसतात. शेकडो वर्षे मर्कॅटरचा नकाशा पुस्तकांमध्ये आणि शाळांमध्ये वापरला गेला. पण 20व्या शतकात लोकांना लक्षात येऊ लागले की हा नकाशा जगाचे खरे प्रमाण दाखवत नाही. म्हणून आज अनेक नवीन मॅप प्रोजेक्शन्स तयार झाले, जे पृथ्वीला जास्त अचूकपणे दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच लक्षात ठेवा, जगाचा प्रत्येक नकाशा थोडासा चुकीचा असतो, कारण गोल पृथ्वीला पूर्णपणे अचूकपणे सपाट नकाशावर दाखवणे अशक्य आहे. आज तुम्ही पाहिलेला वर्ल्ड मॅप खरंच बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच रोचक व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.